महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने रोज रात्री 10 ते रात्री 12 वाजेपर्यंत विशेष पेट्रोलिंगचं आयोजन केलेलं आहे. त्यामध्ये पोलीस स्टेशनचे सर्व PI, सर्व बीट अधिकारी, बीट मार्शल आणि PCR मोबाईल स्टाफ, DB स्टाफ, DB अधिकारी सर्व पेट्रोलिंग करत आहेत. जे काय आस्थापना वगैरे आहेत चालू राहतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. आस्थापना विहित वेळेत जे बंद करणार आहेत त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. आणि जे विनाकारण जे फिरणार आहेत त्या इस्मांवर देखील कडक कारवाई करण्यात येईल, जेणेकरून कुठलाही अनुचित प्रकार होणार नाही आणि इलेक्शन शांततेत पार पाडण्यात येईल. त्यासाठी आम्ही सर्वजण तत्पर आहोत. सर, शहरातल्या विविध ठिकाणी गोळका करून काही युवक उभारतात. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अनुषंगानं अशा युवकांना आपण माध्यमातून काय आवाहन कराल? बरोबर आहे. सध्या जमावबंदीचे आदेश आहेत. कुणीही गोळका करून उभं राहणार नाही. तसे जर आढळून आल्यास जर सांगून ऐकलं नाही तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. आणि अत्यावश्यकमध्ये कुणाकुणाला सवलत आहे? मेडिकल्स, हॉस्पिटल्स यांना सवलत आहे. Like, subscribe, click on the bell.